हॅलो अँड नमस्ते फ्रेंड्स. तर या सुंदर झाडाप्रमाणे तुमचाही दिवस छान आणि सुंदर जावं. तर पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि सगळीकडे असं मस्त हिरवंगार सगळीकडे झालेलं आहे. तर पाऊसही रिमझिम चालूच आहे आणि झाडांचं पण खूप छान झालेत, कलर वगैरे खूप छान आलं आहे झाडांना आणि खूप चेंजेस म्हणजे झालेले आहेत, फुलं पण येत आहेत. तर माझ्या गार्डन जे टेरेस गार्डनमध्ये काय काय आणि कोणती कोणती झाडं आहेत तर आज ते शेअर करणार आहे तुमच्यासोबत मी. तर खूप सारी आहेत वेगवेगळ्या प्रकारची, काही डबल डबल आहेत. तर हे छोट्या हँगिंगवाल्याच्या कुंड्या आहेत, त्या मी त्या सीडीवरती लावलेल्या आहेत आणि त्याच्यातही वेगवेगळ्या प्रकारचे मी छोटे छोटे रोपं असे लावलेले आहेत. तर ते पण छान येत आहेत आणि आता सध्या पाऊस असल्यामुळे काय खूप छान झालेले आहेत झाडं, हिरवीगार सुंदर दिसत आहेत. आणि गोकर्णाची जी वेल आहे तिला पण खूप सारे फुलं येतात, रोज भरपूर सारे फुलं येत आहेत आणि रोजच्या रोज देवपूजेला मी ते वापरत आहे. तर खूप छान. आणि ह्या ज्या ग्रीन कलरच्या ज्या कुंड्या आहेत तर त्यासुद्धा म्हणजे त्याच्यामध्ये मी जे बोगनवेल असतात तर त्या लावल्यात, वेगवेगळ्या कलरच्या आहेत. आणि ही गोकर्णाची वेल तर हे निळ्या फुलाचं आहे आणि ह्यातही आता सध्या नाही आहेत फुलं, पण फुलं आल्याच्या नंतर खूप सुंदर दिसते. आणि हे जे आहे मधुमालती, तर ह्याचं स्टार्टिंगला व्हाईट कलरचं फूल येते आणि त्यानंतर मग 1-2 दिवसानंतर मग डार्क असा रेड कलर होतो त्याचा, तर कलर चेंज होतो, तो खूप सुंदर दिसते. आणि ह्या वेलीचं खासियत अशी आहे की जेव्हा फुलं यायला लागतात ना तेव्हा अख्खी पूर्ण वेल भरून जाते आणि इतकं सुंदर दिसतं. आणि मग नंतर फुलं जेव्हा येतात तेव्हा त्या वेलीची वाढ थांबते आणि जेव्हा ती वाढायला सुरुवात होते तर तेव्हा फुलं येत नाहीत, त्यामुळे ते स्टेप बाय स्टेप असं वाढत असते. तर ह्या छोट्या छोट्या कुंड्यामध्ये हे लावलेले होते, हे पण छान वाढत आहेत. सध्या आता पावसामुळे ते बरंचसं म्हणजे थोडासा कचरा कचरा झाला आहे आता. तर हे झाडाचं नाव नाही माहीत, पण हे पण छान झाले, पूर्णच वाळून गेलेलं होतं पण आता छान बहरले झाड ते. आणि ह्यात पण आता वेगवेगळे आहेत, हे मोरपंखी आहे, परत बांबूचं आहे, वेगवेगळे लावलेले आहेत, बोगनवेलचे लावलेले आहेत, त्यातसुद्धा वेगवेगळ्या कलरचे आहेत. तर ह्यातही 2 कलर वेगवेगळे आहेत, व्हाईट कलर, अबोली कलर, डार्क पिंक कलर आणि फेंट पिंकचा पण आहे, थोडासा रेड कलरमध्ये पण येतो. तर खूप छान दिसतात जेव्हा त्याला फुलं येतात ना, तेव्हा खूप सुंदर दिसते ते. आणि पण आणि कसं पाऊस पडल्यामुळे काय इतका छान कलर आला आहे झाडांना आणि खूप असे टवटवीत झालेत झाडं. तर सध्या आता पावसाचं वातावरण आणि खूप दिवसानंतर पाऊस पडतो आहे, त्यामुळे ते छान वाटत आहे. तर ह्या कुंड्या म्हणजे बऱ्याचशा मी लावलेल्या, झाडं हे केलेले चांगले वाढत आहेत आता. आणि सध्या म्हणजे पाऊस पण चालू झाला आहे सगळीकडे आणि हे मी एकदम वरून गच्चीवरून घेतलं आहे, पूर्ण झाडांचं साईडने ठेवलेले मी कुंड्या पूर्ण. तर खूप छान दिसत आहे. आणि पाऊस पडून गेला आहे आणि त्यानंतर जी समोरच्या आमच्या घरासमोरची जागा आहे तिथं भरपूर पाणी साचून राहते आणि दरवर्षी भरपूर म्हणजे अख्खं तळं तयार होते तिथं. तर यावर्षी वाटलं होतं पाऊस कारण पडलाच नव्हता, यावर्षी आम्हाला ते तळं पाहायला भेटेल का नाही हे वाटलं होतं, पण फायनली पाऊस झाला आणि थोडं का होईना ते भरले. आणि आता तिथून मग बेडूक, सापं, विंचू हे सगळे प्राणी निघत राहतात, कारण ऑप्शनच नाही दुसरा. कारण आता थोडंसं दार बंद ठेवून आणि थोडी काळजी घ्यावं लागणार आहे, कारण भरपूर त्या समोरच्या ह्याच्यामध्ये भरपूर वेगवेगळे प्राणी निघतीलच. तर हे खूप छान आहे. पाऊस सुरू झाला आहे तर इतकं छान वाटत आहे. तर कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा.